विरुद्ध सियारा 11 जिजाऊंची लेक. काय नाव मी विसरलो. या ठिकाणी दीपकजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय श्रीराम कमिटीच्या माध्यमातून. आमच्या मंडळाचे काय नाव विनायकजी यांच्या शुभ हस्ते मायेची शाल देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तसेच पहिला चेंडू जातो या ठिकाणी निर्धाव. सॉरी, दुसरा चेंडू या ठिकाणी जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातून बघायला मिळते. सुंदर गोलंदाजी करतोय. 12 चेंडूंचा स्पेल घेऊन आलाय. पुन्हा एकदा चेंडू. फलंदाजाला काही कळत नाही, सुचत नाही, समजत नाही कशा प्रकारे फलंदाजी करायला पाहिजे. तोच नितेश फलंदाजासाठी आलाय, पण त्यानं आता मात्र निराशा केली. कारण 12 चेंडूंचा हा सामना आहे मित्रा. कारण येणारे आता 9 चेंडू आपल्याकडे आहेत. 9 चेंडू मागे किती धावा जमा करायच्या आहेत. अंतिम सामना चालू आहे. अंतिम सामन्याची लढत आहे ती म्हणजे छत्रपतींचा मावळा विरुद्ध जिजाऊंची लेक, अर्थातच सियारा 11 जिजाऊंची लेक. आणि चेंडू मात्र वाईड जातोय. असं म्हणतात ना का ची लढत आहे ती म्हणजे छत्रपतींचा मावळा विरुद्ध. गोलंदाज वाईट टाकतोय. वाईटनं सुरुवात होते या ठिकाणी आणि उचलून खेळाय चेंडू झेल होईल का. नो मॅन्स लँड ठिकाणी चेंडू जातो. एक धाव पळून पूर्ण करतो. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिला षटक चालू आहे. पहिला षट मुकेशजी माळी, कृपया मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सुमितजी तेलगे कृपया आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि हा चेंडू बॅटची एज लागतो आणि बाद. फलंदाज होतोय बाद. असं वाटत नव्हतं की जिजाऊंची लेक या ठिकाणी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचेल. सुंदर कामगिरी या ठिकाणी झाली. आणि मेहनत कशी करायला पाहिजे, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाहीये, असं या संघाकडून शिकण्यासारखं होतं. ते म्हणजेच सियारा 11 जिजाऊंची लेक. जर जिजाऊंची लेक असेल आपण प्रत्येक ही जी स्पर्धा चालू आहे या स्पर्धेमध्ये मला देखील एक प्रश्न विचारावा असं वाटते आणि नक्की कमेंट्सद्वारे या ठिकाणी आपण कळवायचं आहे. या ठिकाणी संघाचं नाव आहे सियारा 11 जिजाऊंची लेक. मला प्रश्न पडलाय आणि तुम्हाला देखील तो प्रश्न असेल, त्याचं उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करा की जिजाऊंच्या लेकीचं नाव सांगा. हा कमेंट्स आपण कमेंट्सद्वारे कळवायचं. जिजाऊंच्या लेकीचं नाव सांगा. मला ते नाव माहिती आहे तरी देखील मी आपणास हा प्रश्न विचारला, कारण हा एक ऐतिहासिक प्रश्न आहे आणि ऐतिहासिक प्रश्न या ठिकाणी दुर्मिळ आहे. कारण इतिहासामध्ये देखील आपल्याला कधी ऐकायला किंवा बघायला भेटला नव्हता. या ठिकाणी आपले पुरस्कर्ते सन्माननीय मुकेशजी माळी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. तर मी श्रीराम कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खजिनदार शैलेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. मुकेशजी माळी यांना या आपल्या कार्यक्रमासाठी आपले हे पुरस्कर्ते आहेत यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी उचलून खेळलाय चेंडू. षटकार का आर पार षटकार. तसेच आपले आमंत्रित सन्मानित पाहुणे मान्य श्री उत्कृष्ट फलंदाज चषक ज्यानं पुरस्कृत केले असे देवेशजी ठाकूर, मी आपणास विनंती करू इच्छितो आपण व्यासपीठाकडे याचा मंडळाच्या वतीने मिळणारा सन्मान आहे. अर्थातच एंटरप्राइजेसचे सुशीला एंटरप्राइजेसचे ऑनर नितीनला दे. नितीनला काय झालं आता ग्राउंड मध्ये, काय झालं रे चालू आहे तिकडे लक्ष वाढ काय ना
काय दैवत 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 देवकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्री दिवेश माने दिवेश ठाकूर ठाकूर यांचा मान सन्मान केला जातो. मायेचे शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले गेले आहे. हे आपण पुरस्कर्ते आहात म्हणून मिळालेला सन्मान आहे. आणि जे आपण हॉनर आहात त्याचा देखील मान सन्मान देखील आपल्याला मिळणार आहे. कृपया जायचं नाही. मिळालं ना. या ठिकाणी वळतो पुन्हा एकदा मैदानाकडे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. 8 धावा धावफलकावर लागल्यात. एक गडी बाद झालाय आणि हा चेंडू पुल करण्याच्या नादात बॅटची एज लागून थर्डमॅन कडे जातोय आणि ही एक धाव पळून पूर्ण होते. आणि या जोपर्यंत फील्ड पळून 2 धावा पूर्ण धावबाद होतोय. एकच धाव आणि दुसऱ्या धावेला धावबाद होऊन तंबूमध्ये परततोय. सुंदर क्षेत्रक्षण बघा. जर भगत यांचं हा क्षेत्रक्षण त्यांची वयोमर्यादा जर आपण बघितली मुलगा पण त्यांचा 40+ वरचे खेळाडू आहेत त्यांचा मुलगा घेतो आणि त्यांचा गोलंदाज गोलंदाज त्यांचा मुलगा ना आयकॉनला घेतले ना दुसऱ्या टीम ओके या ठिकाणी 9 धावा धावफलकावर 2 गडी बाद आणि चेंडू मात्र वाईट ठरवला जातोय. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचले. धावसंख्या झाले 10. जवळजवळ आपला हा अंतिम सामना चालू आहे आणि अंतिम सामना चालू असतानाच वेळ आपल्याकडे खूप कमी असतो. नंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतो. मात्र या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने मदत केली त्या सर्वांचं मी नक्कीच वेळेनुसार नाव घेऊन त्यांचा मान सन्मान करणार. चेंडू वाईड. झोप काढले जागरे चेंडू वाईड आणि येणाऱ्या पुढील चेंडू असेल खेळासाठी तयार फलंदाज. हा फुल टॉस चेंडू. मुझे मार आणि चेंडू जाते आर पार सीमा पार. या 6 धावा मिळतायत छत्रपतींच्या मावळ्यांना आणि 6 धावा कलेक्ट केल्या. आमच्या गुणलेखक जयवंत जोशी यानं गुणपत्रिकेमध्ये डाउनलोड केल्यात. या 6 धावेनं धावसंख्या झाली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा गोलंदाज धावसंख्या झाली 18. या स्पर्धेसाठी ज्याने ज्यांना पुन्हा सरळ एकदा हस्ते वाईड. मदत केली त्यांचा अगदी मनापासून धन्यवाद. या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा अतिशय गुण्यागोविंदाने पार पडत चालली आहे आणि याचं पूर्णतः श्रेय जाते सर्व रसिक प्रेक्षकांचं की आपण संयमाने ही खेळ भावना जपून ही स्पर्धा. आणि या ठिकाणी या चेंडूवर मात्र 1 धाव पळून पूर्ण होते. दुसरी धाव घेणार का आणि धावबाद. ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्याचं काम आपण केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही स्पर्धा धावसंख्या झाले 19. शेवटला चेंडू येणं बाकी आहे आणि या शेवटल्या चेंडूवर बघायचा किती धावा जमा करेल. धावसंख्या झाले 19. या षटकामध्ये जवळजवळ सुजित ना काय नाव आहे सुजित खर्चिक ठरतोय. 17 धावा आतापर्यंत खर्च केल्या. पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या प्रशांत यानं. तर बघायचा सुजित आता पुढील चेंडू काही वेळेला आणि हा चेंडू देखील वाईड. सुजित आता पुढील चेंडू. धावसंख्या 1 निवडल्या. धावसंख्या झाले आतापर्यंतचा सर्वाधिक लांबच्या लांब षटक असेल तर सुजित याचा. आतापर्यंत 9 चेंडू टाकून झाले. 10वा चेंडू अजून टाकायचा आहे आणि हा 10वा चेंडू देखील त्याने पाण्यात बुडवलाय आणि पुन्हा वाईट टाकेल का. कारण जरी पाण्यात चेंडू टाकला तरी गोलंदाजी करणं हे आपल्या विचारावर अवलंबून असते. आणि हा आता सुंदर चेंडू टाकला जातोय. त्या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण होते आणि 1 धावेवरच समाधान मानावं लागते. षटक मात्र संपला जातोय.
2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले धावसंख्या झाली विचारावर 21 धावा जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. अंतिम सामना सुरू आहे छत्रपतींचा मावळा विरुद्ध सियारा 11 जिजाऊंची लेक. आणि मान सन्मान आहे ना. या ठिकाणी मुरुड प्रीमियर लीग पर्व श्रीराम कमिटी प्रीमियर लीग पर्व 4 या पर्वाचं अंतिम विजेता चषक देणारे आपले पुरस्कर्ते सन्माननीय डॉक्टर समर सुधीर गुप्ते यांचं या ठिकाणी आगमन आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. तर मित्रांनो सांगायला खूप आनंद वाटते. उद्या त्यांचा जपान दौरा आहे आणि या जपान दौऱ्याचं पॅकेज म्हणजे पॅकिंग सोडून या ठिकाणी केवळ आणि केवळ राम कमिटीच्या प्रेमापोटी या ठिकाणी सर्व खेळाडूंच्या प्रेमासाठी या ठिकाणी आले. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. मी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री जितूदादा मोरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचंय. तर पुन्हा एकदा सांगायला खूप आनंद वाटतोय मित्रांनो. डॉक्टर समर सुधीर गुप्ते कर्करोग तज्ज्ञ आहेत आणि यांनी अशी अनाउन्समेंट केली त्यांची फी जरी 2000 असली तर राम कमिटीच्या माध्यमातून जो कोणी रुग्ण माझ्यापर्यंत येईल त्यांना विनामूल्य त्यांची सेवा मी करेन आणि जो कोणता दवाखाना वगैरे असेल त्या दवाखान्याचा पूर्णतः गाईडनेस म्हणजे मार्गदर्शन ते स्वतः करतील अशी त्यांनी या ठिकाणी अनाउन्समेंट केली. अर्थातच आपल्या जो गरजू जो रुग्ण असेल त्यांना मी नक्कीच विनंती करेन की आपल्या राम कमिटीच्या माध्यमातून आपल्या राम कमिटीचं नाव घ्या, प्रभू रामचंद्रांचं नाव घ्या आणि डॉक्टर समर सुधीर गुप्त्यांपर्यंत नक्की जा. तुमचा मोफत उपचार नक्की करतील यात मात्र शंका नाही. फी अगदी मोफत घेतील म्हणजे कोणताही फी मूल्य आकारलं जाणार नाहीये. चला पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. अंतिम सामना आहे. राम कमिटी म्हटली की त्याचं एक घोषवाक्य आहे तर म्हणजे जो श्रीरामाचा भक्त त्याचे आम्ही भक्त. बजरंगा तुझा आशीर्वाद राहू दे, श्रीराम कमिटीला श्रीरामाचा झेंडा अटके पार रोवू दे. ही संकल्पना मनात ठेवून पहिला चेंडू भिरकावून दिलाय. मोठा फटका आर पार सीमा पर षटकार. 6 धावेनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्री गणेशा करतोय फलंदाज तो म्हणजेच गौरव. पुन्हा एकदा गौरव फलंदाजसाठी सज्ज होते आणि हा चेंडू मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट वर व्यवस्थितरित्या आला नाहीये. चेंडू मात्र गेला विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. धावू नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी आणि सांगायला खूप आनंद वाटते. 2025 राम कमिटी प्रीमियर लीग पर्व 4 काय स्थिती होती सकाळची आणि काय स्थिती आहे आज संध्याकाळची. पाण्याचा एक थेंब नाही, पावसाचा काही एक ठिपका नाहीये, तरी देखील बघा सामना अगदी सुंदररित्या पार पडतायत असं वाटत होतं. आयोजकांना देखील वाटत होतं, पुन्हा तसंच संघ मालकांना देखील वाटत होतं. संघ मालकांची आयोजकांची अध्यक्षांची मीटिंग झाली की आपण ह्या स्पर्धा आपण पुढे ढकलूया. मात्र जितूदादा मोरे याने संकल्प केला काही एक गरज नाहीये त्या ठिकाणी, काही नाहीये. चेंडू निर्धाव गेला. संकल्प केला की नाहीये आपण या ठिकाणी सामने भरवायचे, कारण आपण जे समालोचक आहे त्यांना एक दिवस आधीच बोलवलंय त्याच्यामुळे ह्या सामना व्हायलाच पाहिजे. आणि जवळजवळ या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर सामने सुरू झाले. पावसाचा थेंब हा कमी झाला आणि
बरेच जणांचे फोन येऊ लागले की अरे बाबा कृष्णा त्या ठिकाणी पाऊसच नाहीये का. मी त्यांना लिंक पाठवली, पाऊस अजिबात नाहीये. अरे या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये भरपूर पाऊस आहे. मुरुड तालुका, रोहा तालुका आणि अलिबाग तालुक्यामध्ये बेधुंद पाऊस आहे. तरी देखील या ठिकाणी पाऊस नाही. की जबरदस्त आयोजन या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं या वरद हस्त या ठिकाणी या स्पर्धेवर लाभला. मारुती रायांची कृपादृष्टी झाली आणि सामने बघा लिलया पार झाले. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देऊन सामन्याला सुरुवात झाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. स्पर्धेवर लाभला. बघा गोलंदाजी, बघा गोलंदाजी आवडली असेल ना, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. केदार्याची पहिल्या चेंडूवर षटकार गेला आणि त्याच्यानंतरचे 5 चेंडू निर्धाव प्लस विकेट्स मिळवला. त्याच फलंदाजाला बाद केलं ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार आणला होता. म्हणजे गोलंदाजी कशी असायला पाहिजे. छत्रपतींचा मावळा आणि जिजाऊंची लेक. आता छत्रपतींचा मावळा, छत्रपती जरी जिजाऊंची लेक, अर्थातच छत्रपती शिवरायांची बहीण लागते. म्हणजे भावाचं आणि बहिणीचं हे अतूट नातं या ठिकाणी चालू आहे. तो म्हणजे छत्रपतींचा मावळा. जरी मावळे खेळत असले तरी कोणाचे मावळे आहेत जर विचारलं तर छत्रपतींचे मावळे आहेत. आणि ही लेक खेळत असेल तर ती कोणाची लेक आहे, जिजाऊंची लेक आहे. त्याच्यामुळे छत्रपती आणि जिजाऊंची लेक ही भाऊ बहीण होतात. त्याच्यामुळे जिजाऊंचेच हे दोन्ही सुपुत्र अर्थात छत्रपती शिवराय आणि जिजाऊंची लेक, तिचं मी नाव घेतोय राणूताई. आणि या ठिकाणी चेंडू जातोय. किती किती काढले, 2 धाव पडून पूर्ण करतोय. 22 धावांची गरज आहे. अंतिम सामना, अंतिम विजेता ठरण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पहिला षटक अतिशय सुरेख झाला. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बघायचा छत्रपतींचा मावळा गोलंदाजीसाठी सज्ज होते. तो म्हणजे बंटी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये. डावखुरा शैलीदार गोलंदाज आणि आता मात्र चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो. वाईट ठरवतायत पंच. वाईटने धावसंख्या वाढले, धावसंख्येला आकार यायला लागले, धावसंख्या झाली ती म्हणजे स्पर्धेमध्ये 9. शैलीदार गोलंदाज आणि आता मात्र चेंडू 5 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आलंय. 33 नंबर जैसे परिधान केलेला बंटी आणि हा ओरपित प्रकारचा चेंडू, मुझे मार अशा प्रकारचा चेंडू प्रशांतच्या बॅट मधून निघालेला घणागती प्रहार षटकार. या 6 धावेनं समीकरण बदललंय. काय होणार, काय घडणार. ज्याप्रमाणे उमेश घाणेकरला वर प्रेशर आला होता गोलंदाजीचा, अगदी त्याचप्रमाणे या गोलंदाजावर प्रेशर आणलाय. फलंदाज म्हणजे प्रशांत आहे ना, मात्र त्यावेळेस प्रशांत बाद झाला होता. आणि या प्रशांत सुंदर फलंदाजी करतोय, निर्णायक सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतोय. जो उत्कृष्ट कामगिरी करेल सामना विजयी होईल, तो मॅन ऑफ द मॅच ठरणार आहे. त्याच्यामुळे किंबहुना ही मॅन ऑफ द मॅच ची भूक या डोळ्यासमोर असेल. आणि आपले जे समर्थक आहेत, अर्थातच ऑनर आहेत, संघ मालक आहेत, त्यांना खुश करणं ही त्यांची भूमिका आहे. आणि हा उचलून खेळलाय, सुंदर फटका, पुन्हा एकदा षटकार, आर पार सीमा पार षटकार. जिंकण्यासाठी आता केवळ 1 धावेची गरज आहे अंतिम विजेता ठरण्यासाठी. तो म्हणजेच CR11 जिजाऊंची लेक. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय नक्कीच म्हणत असतील, मी माझ्या बहिणीला प्रथम प्राधान्य देतोय. त्याच्यामुळे जिजाऊंची लेक अंतिम विजेता ठरणाऱ्या तीळ मात्र शंका नाहीये. किती मोठा भाऊ असला तरी भाऊ बहिणीसाठी काहीही करू शकतो. या ठिकाणी दिसून आलंय. छत्रपतींचे मावळे जरी लढत असले तरी आपल्या समोर जिजाऊंची लेक आहे. 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. आपल्या समोर जिजाऊंची लेक आहे म्हणजे बहीण आहे. मावळे म्हणत असतील आपल्या राजांची बहीण आपल्या समोर आहे, त्यांच्या समोर आपल्याला नतमस्तक व्हायलाच पाहिजे. कारण छत्रपती शिवराय या बहिणींना मानाचा मुजरा द्यायचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मावळ्यांनी जणू या ठिकाणी जिजाऊंच्या लेकीला मानाचा मुजरा दिलाय. आणि सन्मानानं का होईना या ठिकाणी अंतिम विजेता ठरण्यासाठी 1 धावेसाठी झगडावं लागते का, की अगदी स्वतःने 1 धाव बहाल करतील. कारण अंतिम विजेता जिजाऊंची लेक घेणार यातील मात्र शंका नाही. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बघायचा सामना आणि हा चेंडू वाईड.
आणि या ठिकाणी जिजाऊंची लेक या ठिकाणी अंतिम विजेता ठरते. सियारा 11 जिजाऊंची लेक अंतिम विजेता ठरले. सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदररित्या सामने या ठिकाणी रंगले. श्रीराम कमिटी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथा या ठिकाणी दिमागदार पद्धतीने संपन्न झाले. कोणाचाही गालबोट न लागता कार्यक्रम अगदी सुरळीतपणे पार पडला. आणि या ठिकाणी मला कॉमेंटेटर म्हणून कृष्णा रोटकर यांना या ठिकाणी पाचारण केलं, आमंत्रित केलं. बोलता बोलता कळत नकळत माझ्याकडून वेडेवाकडे शब्द गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मला